फलंदाज तुमच्या लिस्ट मध्ये असेल त्याने लगेच तयारीतच राहायचं आहे, कारण की आज पाहायला गेले तर एक मॅच शो मॅच देखील असणार आहे. त्याच कारणास्तव पुरेसा वेळ नाहीये आपल्याकडे. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर प्रकाश वीर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. वाघाची वाडीचे खेळाडू आहेत आणि पाहायला गेले तर आता दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये, जे एकाच संघातून नेतृत्व करतात. एका साईडला अविनाश वाघ तर दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर प्रकाश वीर. अशी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन धक्के लागले आहेत पहिल्या षटकामध्ये. 10 या धावसंख्येवर फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघाला न्यू गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर नियुक्त केला गेलाय. रवींद्र ठाकरे हरिग्रामचा हा खेळाडू आहे, परंतु आज पाहिलं गेले तर कलंबोडी संघासाठी केलेल. ज्या पद्धतीने राशीदनं गोलंदाजी केली तशा पद्धतीने गोलंदाजी करेल का? अविनाश वाघ नॉन स्ट्राईक एंडला उभा होता, विकेट्स फक्त पाहत होता, परंतु आज बॅटचा फेस मात्र परंतु इथून हा डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. अविनाश वाघ वर पाहायला गेले तर विश्वास दाखवलाय टीम कॅप्टन म्हणून. आज त्याला निवडलं गेलंय, परंतु कॅप्टन पारही मात्र त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. अंतिम ओव्हर पर्यंत टिकणं तेवढंच. यावेळीचा बॉल पहा कमालीचा टाकलाय, परंतु थोडस लेंथ मिस केल्या. ऑफसाईड दी ऑफ स्टंप दूरवर टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, कारण की त्याला माहिती आहे समोर अविनाश वाघ आहे. वाईटच्या मदतीने एक धाव मिळेल आणि जाऊन पोहोचेल 11 या धाव संख्येवर. फुले लेनचा बॉल होता इनसाइड आउट. क्लिअर करेल का? क्षेत्ररक्षक पोहोचल्यात बॉल, परंतु आउटस्टिल फास्ट आहे. बॉल मात्र थांबणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. फरार केलाय अविनाश वाघनं 4 धावांसाठी. चौकार. क्रांतीवीर राघोजी भांगरे स्टँडवर जे खेळाडू बसले त्यांनी कृपया आपण बाउंड्रीच्या बाहेर बसायचं आहे. विनंती आपण बाउंड्रीच्या बाहेर बसायचं आहे. जे खेळाडू आहेत त्यांना कृपया विनंती आहे. यस, थँक्यू सो मच. इथून सिंगल प्राप्त केले आणि या सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 बाद 15 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रकाश वीर ज्यानं अद्यापपर्यंत एकही बॉल मात्र फेस केला नाहीये आणि स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. दोन्ही पाहिलं तर वाघाच्या वाडीचे खेळाडू आहेत. दोघांनाही चांगले डाव सावरावं लागेल. कालच्या दिवसामध्ये विचार केलं तर विकेट्सवर विकेट जात होत्या, धावा तेवढ्या होत नव्हत्या, परंतु आजची भौगोलिक परिस्थिती अगदी स्वर्गीय दिवंगत दिवा पाटील क्रीडांगणाची काय पाहायला मिळेल. मॅच तर पहिली आहे आजच्या दिवसामधील. दमदार सुरुवात तर मी तर म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघानं केल्या, कारण की पहिल्याच विकेटमध्ये राशीदनं 2 विकेट मिळवल्या आणि तिथून संघाला बॅकफुटला लोटलंय. फुलटॉस बॉल आहे, मिस टायमिंग आहे. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू धावलाय बॉल खाली आणि अजून एक धक्का दुसऱ्या षटकामध्ये मिळाला जाईल फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघाला आणि फलंदाज बाद होईल प्रकाशवीर. न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण निरगुडा. पाहायला गेलं तर वाघेराचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अविनाशला साथ द्यावी लागेल आता इथून पाहायला गेलं तर प्रवीणला. यावेळेसला पहा वेगाचा फक्त वापर केलाय
आणि इथून पाहिलं गेलं तर पॉइंटच्या रिजन मध्ये गल्लीमध्ये हा बॉल फरार झालाय चौकार. टीमची धावसंख्या इथून षटक क्रमांक 2 झालाय संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 20 धावा धाव फलकावर लागल्यात. फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघाच्या बाजूने प्रथम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. विचार केला तर या बलिसला याही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे. 10 धावा खर्च केल्यात परंतु एक महत्वाचा विकेट देखील बाद केलाय. रवींद्र ठाकरे होते दुसऱ्या क्रमांकावर, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. हरिग्रामचे ते गोलंदाज होते परंतु आज पाहिलं तर रुद्रांश 11 कलमोली संघासाठी ते खेळताना पाहायला मिळतील. 20 धावा धावफलकावर 3 गडी बाद आहेत. चांगले डाव आणि चांगली धाव संख्या आता येत्या 3 षटकामध्ये अविनाश वाघला अगदी जमा करायचे आहेत. कारण की येत्या इनिंग मध्ये जर पाहिलं ना तर त्यांना या धावा देखील डिफेन्स करायचे आहेत. जर 5 षटकामध्ये 50 धावा प्लस झाल्या तर कॉन्फिडन्स गोलंदाजाचं देखील वाढेल. कारण की ज्या वेळेसला 5 षटकामध्ये पाहिलं गेलं तर 30-37 धावा होतात ना, तेव्हा गोलंदाजांवर प्रेशर येत्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. परंतु त्या प्रेशरला आता इथून थोडस दूरवर केलं जाईल का? कारण की मी तर म्हणेन 10च्या सरासरीनं चांगली धावसंख्या आहे. तरी 3 विकेट्स गमावल्या तरी पाहायला गेलं तर चांगली धावसंख्या मी तर म्हणेन फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघानं जमवल्या. तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाज एकनाथ थोरात. या बलिसला पाहिला गेलं तर पहिलाच वेगवान बॉल होता. सफलून मारण्याचा प्रयत्न अविनाशचा होता परंतु शरीराचा वेध मात्र इथे बॉल घेतोय. डॉट बॉलची सांगता. राजशीतचा विचार केला तर वाईटनं सुरुवात केली होती. त्यानंतर रवींद्र ठाकरेने देखील चांगली गोलंदाजी केली परंतु त्याच्या गोलंदाजीवर 2 चौकार पाहायला मिळाल्यात. ज्या वेळेसला प्रवीण निरगुडा दाखल झाले त्यांच्या माध्यमातून एक चौकार लगवला होता. त्यानंतर अविनाश वाघने देखील एक चौकार त्याच्या अगेन्स्ट खेचला होता आणि टोटल धावा पाहिल्या तर 20 धावा आहेत. पहिल्या डावाचा हा खेळ. यावेळीसला स्लॉट मध्ये शॉर्ट प्लेनचा हा बॉल होता आणि स्वर्गीय दिवंगत दिवा पाटील स्टँड मध्ये हा बॉलला पाठवला. अविनाश वाघच्या बॅट मधना हा षटकार. टीमची धावसंख्या 6च्या मदतीनं 26 धावा. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघ उभा राहील तोपर्यंत धावा तुम्हाला होताना पाहायला मिळतील. शक्कल आणि युक्ती आता अविनाशच्या अगेन्स्ट गोलंदाजाला वापरावी लागेल परंतु फटका चांगला प्रयत्न अप्रतिम लाजवाब फिल्डिंग. काय फिल्डिंग त्या ठिकाणी केल्या. यावेळेसला धाव मात्र एकही नाहीये. कमालीची फिल्डिंग ही गुणवत्ता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आज जर तुम्ही संघासाठी खेळता तर तुमचं 100% कमिटमेंट देणं महत्वाचं राहील आणि कौतुक करेन त्या फिल्डरचं. मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथून थोडासा बाहेरील हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक धावेमध्ये पडेल भर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावा धाव फलकावर. या बलिसला फुलर लेनचा वापर करायचा होता परंतु पुढ्यामध्ये बॉल टाकलाय. लॉंग ऑनच्या वरतून अविनाशच्या बॅट मधना या ओव्हर मधला सेकंड षटकार. इथून पाहिलं तर एकनाथ थोरातच्या अगेन्स्ट 2 षटकार अविनाश वाघनं खेचल्यात
प्रेशर आता इथून क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो अविनाश वाघ गोलंदाजांवर, कारण की पाहायला गेलं तर आता वाघासारखा लढताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट्स गेल्यात, त्याला देखील माहिती आहे पहिली बॅटिंग आम्ही करत आहोत आणि चांगली धावसंख्या उभारणं चा प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून केला जातोय. टीमची धावसंख्या 3 बाद आणि पाहायला गेलं तर 33 धाव फलकावर लागले गेलेत. एकनाथ थोरातला तो इथून पाहिलं गेलं तर विकेटची शोध करणं तेवढंच महत्वाचं राहील, अन्यथा अविनाश वाघ मात्र आता लढतोय. यावेळीसला फुल टॉस बॉल, मिस टायमिंग आहे. अविनाश वाघ मात्र आता परतेल डगआउट मध्ये. कॅप्टन होता संघाचा आणि आता कॅप्टनला डगआउट मध्ये परतवलाय गोलंदाज एकनाथ थोरातनं. आता इथून पाहिलं तर फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघ संकटामध्ये सापडलाय, परंतु त्या संकटात ना आता 2 फलंदाज बाहेर काढतील का? धावसंख्या पाहिली तर चांगल्या, परंतु विकेटचा विचार केला तर 4 गमावल्यात. टीमची धावसंख्या 33 धावा आणि 3 आता महत्वाचे खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर परतलेत. टोटल 4 विकेट्स गमावल्यात. अविनाश वाघ बाद झाल्या, त्यानंतर रुपेश वाघ देखील बाद झाले होते. प्रवीण निरगुडा आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समवेत आता नवीन फलंदाज दाखल झाल्यात. यावेळीचा बॉल चांगला कमबॅक केलाय. विजय दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. ची धावसंख्या पाहिली तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर ऑन बोर्डवर पाहिलं गेलं तर 33 धावा, 11च्या सरासरीनं ही धाव गती मात्र राखली गेली. फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघाच्या बाजूनं प्रवीण निरगुडा आहेत ऑन स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूला पाहिलं त्यांच्या समवेतला तर विजय बुतांबर तुम्हाला पाहायला मिळतील. वारदोलीचे खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला, परंतु गोलंदाज 4थ्या क्रमांकाला सुरुवात करेल आणि गोलंदाजाचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. राज कातकरी वाचा या गावातून हा खेळाडू दाखल झालाय, परंतु पहिलाच बॉल शॉर्ट टर्म पुल केलाय. सक्सेसफुल हा फटका. स्वर्गीय दिवंगत दिवा पाटील स्टँड मध्ये हा बॉल फरार झालाय. 6 धावांसाठी षटकार. तर कमालीची बॅटिंग सध्याच्या स्थितीला पाहिलं तर प्रवीण निरगुडा करतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 धावेंवर खेळतोय. यावेळेस लाईन साइड आउटला फटका. लॉंग ऑफला सजवलाय. क्षेत्ररक्षक कव्हर कडे धावत गेलाय. 2 धावेंची मांग आहे. थ्रो चांगला पाहायला मिळालाय, परंतु यष्टीरक्षक धावलेत. मिस फिल्डिंग आणि तिसरी धाव कंप्लीट होईल का? यस, आणि 3 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. टेनिस बॉल मध्ये इतिहास राहिलाय. ज्या वेळेला एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा खर्च झाल्यात ना, त्या वेळेला त्याच धावा अंतिम क्षणाला मात्र संघाला परास्त होण्यासाठी कारणीभूत ठरतात. इथून विचार केला 3च्या मदतीनं तर धाव संख्या जाऊन पोहोचले 42 धावेंवर आणि समोर आता फलंदाज पाहिलं तर विजय असतील ऑन अ स्ट्राईक. यावेळेसला चांगला बॉल आहे. शरीराचा वेध बॉलने घेतलाय. शॉर्ट पॉइंटचा फिल्डर आहे त्या ठिकाणी.
आणि लेग बाईटच्या मध्येतून ही धाव कंप्लीट केली गेली आहे. टीमची धावसंख्या 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक पाहिलं तर 4थं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 4 विकेट्स गमावल्या. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक. प्रवीण ऑन स्ट्राईक. यावेळेसला समोर व्ही शेप मध्ये खेचलाय. ऑल डाऊन द कार्पेट ऑन ऑफ साइडला फिल्डर पोहोचल्यात. वेगाने थ्रो, विकेटची संधी आहे आणि यस विकेट गमावल्या. विजय मात्र इथून होईल बाद. वारदुलीचा हा खेळाडू होता, परंतु त्याला रनआउट व्हावा लागेल आणि 5वा धक्का लागला फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदुली संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. प्रवीण निडगुडा चांगली मेहनत करतोय धाबा जमवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, कलेक्ट तेवढा चांगला झाला नाहीये. गुडलेन स्पॉट वर बॉल टाकला. थ्रो चांगला पाहिला मिळाला. एकच धाव मात्र इथे मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल आता 45 या धाव संख्येवर. पंढरीनाथ वाघमारे ऑन स्ट्राईक एंडला, परंतु बॉल या षटकातले झाले समाप्त. टोटल 5 आणि अंतिम बॉल फेस करतील पंढरीनाथ. फुलटॉस बॉल होता, कलेक्ट चांगला झाला नाहीये बॅटवर. 6 मध्ये कन्वर्ट करायचं होतं. दुसऱ्याचा प्रयत्न, कॉलिंग खराब आहे. थ्रो देखील खराब पाहायला मिळाला. जर अचूकता या थ्रो मध्ये असती ना तर विकेट कदाचित मिळाली असती. षटक क्रमांक 4चं खेळ इथून होईल संपन्न. लास्टच्या बॉलवर धाव आली नाहीये. धाव संख्या तिथेच स्थिर 46 या धाव संख्येवर. अगदी पाहायला गेलं पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 10 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या, चौथ्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा आल्यात. प्रत्येक षटकामागे पाहायला गेले तर 10 ची सरासरी तर राखली गेली. टोटल टीमची धावसंख्या 46 आहे आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आहे, महत्वपूर्ण षटक. मी तर म्हणेन फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघासाठी राहील, कारण की यामध्ये तुम्हाला धावा सेट करायच्या, टार्गेट सेट करायचा. जर तुमच्या गोलंदाजांना चांगला परफॉर्मन्स दाखवायचा असेल तर तुम्हाला बॅटिंग करत असताना उच्चांक गाठायचा आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फाईन लेग क्षेत्र रिकामा आहे, क्षेत्रक पोहोचल्यात, परंतु सेफ लँड झालाय बॉल. 2 धाब्यांचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होता प्रवीणचा, परंतु नकारलाय यावेळेसला पंढरीनाथनं. 2च्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 या धावसंख्येवर आणि स्लॉग ओव्हरचं षटक तुम्ही पाहताय टाकलं जाते गोलंदाज सुरेश उगडा यांच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक. यावेळेसला पाहिलं गेलं तर फटका चांगला. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत, परंतु निसटलाय. 2 चुका पाहिल्या गेल्या तर फिल्डर न केल्यात. एक तर पाहिलं गेलं तर चौकार आलाय. जे चौथा षटक चालू होता त्यावेळेसला ओव्हर थ्रो, त्याच्यामध्ये 3 धावा. त्यानंतर इथून पाहिलं तर चौकार आणि अर्धशतक कंप्लीट झाल्या. 52 धावा धाव फलकावर लागल्यात. यावेळेसला मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक धावलाय, कॅच खाली, परंतु पहा झेल होते पुन्हा एकदा ड्रॉप. टोटल पाहिलं तर 3 झेल अद्यापपर्यंत फिल्डिंग करणाऱ्या संघानं मात्र सोडल्यात आणि त्यांचा कितपर्यंत योग्य वापर आता बॅटिंग करणारा संघ करेल, कारण की टीमची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल 53 या धावसंख्येवर. बॉल झाले संपन्न या षटकामध्ये अद्यापपर्यंत 3. अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक. प्रवीण ऑन स्ट्राईक. यावेळेसला धीम्या गतीचा बॉल होता, टायमिंग पुरेसा
जुळला नाही या क्षेत्ररक्षक आहे यावेळीसला चुकी करणार नाही या एका हाती पाहिलं गेलं तर रन करत होता प्रवीण निरगुडा परंतु त्याला आता परतावं लागेल डगआउट मध्ये प्रवीण चा पारीचा अंत ते पाहायला गेले तर प्रवीणचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे 6 बॉल मध्ये 15 धावांचं योगदान त्याचं राहिलंय या संघासाठी राहुल दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये वारदोलीचे खेळाडू आहेत आणि दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये यावेळेसला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला मोठा फटका सजवायचा होता राहुलला परंतु इथून हा बॉल डॉट येताना पाहायला मिळेल आणि या डॉटच्या मध्ये टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल 53 या धावसंख्येवर 5 बॉलचा खेळ झालाय संपन्न अंतिम 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामधील अंतिम बॉलवर का मोठा फटका येईल डॉट येईल विकेट येईल काय घडेल या बॉलवर फटका तर सजवलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल विसावलाय आणि इथून पाहिलं गेलं तर अजून एक धक्का दिला अंतिम बॉलवर आणि फलंदाज बाद राहुल इथून पाहिलं गेलं तर पहिल्या डावाला होती समाप्ती बॅटिंग करताना तुम्ही पाहिलं संघ फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघानं जमवल्या टोटल ऑन बोर्ड वर 53 धावा 54 धावेंचं लक्ष ठेवला रुद्रांश 11 कलंबोली संघाच्या अगेन्स्ट काय घडलं जाईल कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर धावा चेस होत नव्हत्या परंतु आज धावा चेस होतील का परंतु मी तत्पूर्वी टॉस साठी विनंती करेन तानेशान वरुण 11 खांदा सांगोडली संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ प्रिया 11 गावदेवी सुकापूर चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे बॉल आहे 30 आणि 54 धावेंची गरज ओ टू शेखर पाटील सर धन्यवाद गुलशनजी पाटील बघा वावांजी गावातील आमची एवन जोडी विश्वाजी कातकरी आणि संतोष कातकरी वावंजे गाव दोघांनाही विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा आपलं स्वागत असेल त्यानंतर बघा आमचे करंजडे गावातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व विनायकजी पोपट यांचं इथे शुभागमन झालंय त्यांच्या समवेत दुसरे दादा सुद्धा आहेत त्या दोघांना विनंती करतो आपण या आपलं स्वागत असेल बघा यायचं आहे एका साईडला पाहिलं तर प्रियांश 11 सुकापूर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तानेशान वरुण 11 खांदा सांगोडली संघाचे चला दोन्ही कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये कारण की ब्रेक इनिंग आहे आणि त्यामध्ये आपण टॉस करूया दोन संघ दरम्यान चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामधील आजचं दिवस पाहिलं तर चौथं आणि या चौथ्या दिवसामधील दुसरी मॅच चला टीम कॅप्टन प्रिया 11 सुकापूर संघाचे कॅप्टन अजय नाईक कुठे असतील तर अजय नाईक आलेत माफी असावी तर विनंती आहे नवनाथ नाईक आपण यायचं आहे
राजेश भोईर आमच्या करंजडे गावातील आणि विनायक पोपट आणि राजेश भोईर आपण आलेला आहात. विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. कृष्णा बागे आपल्याला बोलवतायत. चला आपण उत्तरार्धाला सुरुवात करतोय. टार्गेट ठेवलंय तब्बल 54 या अंकाचं आपल्याला पाहायला मिळेल. टॉस करून घेऊया. चला एक ओव्हर पडायच्या एक बॉल पडायच्या अगोदर जर कॅप्टन आला नाहीये तर पॅनलाइज केलं जाईल. याच्याकडे दक्षता घ्यायचं आहे कारण की आयोजकांकडनं आता स्ट्रिक्ट सूचना आल्या. चला या लगेच जर अजून उशीर केला तिथून तर आपल्याला पॅनलाइज देखील केला जाईल कारण की ब्रेक इनिंग आहे आणि ब्रेक इनिंग मध्ये टॉस होणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की आज पाहिलं तर एक सामना मात्र अगदी शो मॅच देखील खेळवला जाईल. त्यानंतर बघा आमचे करंजडे गावातील राहुल शिंदे आणि अनिकेत दादा मोरे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत असेल या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये. चला मॅचकडे जाऊया आपण. चला कर्णधार या टॉस साठी बघा आमचे एक कर्णधार उपस्थित आहेत. येणारे बॉल असतील 30 बॉल 5 षटकं आणि करायचे त्या 54 धावा. 53 जमल्या. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहत होतो. अविनाशने तब्बल 2 षटकार मारले 1 चौकार मारला. 17 धावसंख्येचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. 15 धावसंख्या प्रवीणच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि 53 जमली आणि 54चं टार्गेट घेऊन आता ही सलामीची जोडी उतरली आहे. संघ आपण पाहत आहे रुद्रांश 11 कलंबोली त्यांच्याबरोबर फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली असे 2 संघ पाहायला मिळतात. चला टॉस करून घेऊया आणि टॉस बॉक्स मध्ये ऐकूया गुलशन पाटील. तर विनंती असेल आजची फडके त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका साईडला पाहिलं तर प्रिया 11 सुकापूर संघ असेल. टीम कॅप्टन तुम्ही पाहता अजय नाईक आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दानेश अँड वरुण 11 खांदा सांगुर्ली संघाचे कॅप्टन नवनाथ नाईक. या 2 कॅप्टन दरम्यान टॉस उडवला जाईल. एका साईडला टेल आहे एका साईडला हेड. टेल कॉल आणि टेल टॉस जिंकलाय. प्रथम तर डिसिजन काय असेल? बॅटिंग कराल आणि बॅटिंग करत असताना कितपत धावेंचं लक्ष उभारण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? 50 ते 60 पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये देखील धावा चेस होत नाहीये. त्याच माइंड तुम्ही बॅटिंग स्वीकारली का? आणि सर्वप्रथम अजून एक महत्वाचा लास्टचा प्रश्न आहे. ही स्पर्धा कशी वाटली? थँक्यू. तर तुमच्या वाटेला गोलंदाजी आल्या. कितपत धावेंवर रोखण्याचा प्रयत्न कराल? कारण की पाहायला गेलं तर अजय नाईक आहे समोर तुमच्या खेळत असताना एकाच संघातून तुम्ही खेळता. त्याची गोलंदाजी तुम्हाला ठाऊक आहे, बॅटिंग देखील ठाऊक आहे. त्याच्या अगेन्स्ट तुमची रणनीती काय असेल? नक्कीच 40 ते 45 पर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि विशेष करून ते गोलंदाज कोण असतील आणि त्यांच्यावर तुमचा विश्वास देखील असेल कारण की पाहिलं तर अजय नाईक आहे आणि कुठले ते प्रमुख 4 गोलंदाज असतील? नक्कीच राकेश कातकरी, प्रेम हिंदोला, नाना खंडवी. येस. आणि पाहिलं गेलं तर आजचा दिवस चौथा आहे आणि या चौथ्यामधील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही लीग आपण खेळत आलात आणि आज हे स्टेज आणि हे आयोजन आणि आयोजन कमिटी बद्दल काय म्हणाल? नक्कीच आयोजन खूपच चांगलं आहे. थँक्यू सो मच. तर हे होते नवनाथ टॉस. अगदी तुम्ही पाहताय जिंकलाय अगदी प्रिया 11 सुकापूर संघानं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. उत्तरार्धाला सुरुवात झाली. 54चं टार्गेट घेऊन सलामीची जोडी आपण पाहिलं. जोमा भगत आणि त्यांच्या बरोबर सुरेश उघडाला आपण पाहिलं. 1 धावेचं योगदान. अद्याप एकही धाव नाहीये आणि आउट झालेत सूरज. त्यानंतर संदेश नाईक आलेत. 3ऱ्या क्रमांकावर संदेश नाईक. तर बॉलिंग मार्कवर सज्ज आहे अविनाश वाघ स्वतः कर्णधार. अष्टपैलू अशी कामगिरी करताना सातत्यानं अविनाशला पाहिलंय. गेल्या वर्षी आदिवासी प्रीमियर लीग वर्ष पहिल्यामधील हा रनरअप राहिलेला आणि त्याचा संघ आपण पाहिला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ. आणि आज मात्र या मॅच मध्ये 54 धावा डिपेंड करण्यासाठी तो पहिलं षटक हाताळतोय आणि त्याच्या समोर आहे संघ. या वेळेला फटका फसलाय
इनसाइड एज ज्या वेळेला पाहायला मिळाली आणि इथून मात्र अगदी उंच असा झेल आणि त्यानंतर टिपलाय शॉट कव्हर मध्ये फटक्याचं रूपांतर झालं विकेट मध्ये आणि त्यानंतर मात्र आणखी एक धक्का लागलाय. विकेट क्रमांक 2 बाद होतीये. संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो रुद्रांश 11 कलंबोली. व्यासपीठावर आपण पाहत आहे ज्यांचं इथे शुभागमन झालंय ते आमचे विशालजी भोईर, त्यानंतर आमचे भूषण खैरे असतील. अगदी भूषण खैरे आता क्रिकेटच्या इनिंग मध्ये त्यानंतर आता येणाऱ्या पुढच्या आणखी 2 महिन्यानंतर त्यांच्या नवीन आयुष्याची आणि जीवनाची इनिंगची सुरुवात होणार आहे. त्यांना आपण त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यामधून थेट उरण तालुक्यामध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल चांगला पाहायला मिळाला अविनाश यांचा. वेग होता आणि या वेगाने चेंडूला प्रॉपर चांगल्या पद्धतीनं टप्प्यावर हाताळतोय आणि त्यानंतरचा येणारा हा डॉट बॉल पाहायला मिळतो. 5 चेंडू त्यानं फेकलेत, डॉट बॉल पाहायला मिळाले आणि 2 विकेट सुद्धा. म्हणजे एकही अद्यापपर्यंत धाव खर्च केली नाहीये. खातं ओपन झालं नाहीये. टीम थोडस पहिल्याच 5 बॉल मध्ये खूप मागे आणि बॅकफुटला. इथून मात्र आपण पाहू शकाल खोलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. यॉर्क लाईनचा बॉल होता आणि त्या चेंडूला फक्त सन्मान दिलाय. एक सिंगल प्राप्त केली शेवटच्या अंतिम बॉलवर पहिल्या षटकाच्या आणि अविनाश वाघ यांचं पहिलं षटक पॉवर प्ले 1चं समाप्त झालं आणि इथून मात्र वारदोली संघ आणि त्यांच्या समोर कलंबोली संघ पोहोचलाय. 2 गडी 1 धाव. सेकंड ओव्हर आणि त्यामधील पहिला बॉल अवांतर बॉल पाहायला मिळतोय. वाईड आलाय आणि अवांतरची धाव जोडली जाईल. धावसंख्या 2 आता पाहायला मिळेल. गोलंदाज झालाय बॉलिंग मार्कवर प्रकाश वीरला आपण पाहत आहे. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. परंतु आता मात्र रवींद्र आणि जोमा भगत यांना आपण पाहत आहे. डॉट गेंद पे कोई आकडा नाही, कोई नंबर नाही. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली बाउन्स पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर थेट यष्टी रक्षकांच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. चेंडू संपलाय या षटकामध्ये. पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर धावसंख्या आता 2 पाहायला मिळतीये. चांगली मी म्हणेन अप्रतिम सुरुवात गोलंदाजी करताना या 54 धावा वाचवण्यासाठी वारदोली संघ प्रयत्न केलाय परंतु फेकी केली होती. थोडस आपण पाहिलं तर बॅकअप मागे होता आणि त्यानंतर मात्र या 2 धावा.
त्यानंतर बघा आमची करंजडे गावातील धीरजजी ठाकूर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये. विनंती आहे धीरज, आपलं सहर्ष स्वागत या व्यासपीठावर, मनपूर्वक स्वागत आहे. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग आणि त्याचे अध्यक्ष कृष्णा वाघे आहेत, अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्वांना बोलवलं जातंय. सर्वांचं आपण स्वागत करतोय. पाहुण्यांचं स्वागत. शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला चेंडू फरार झालाय. मंचाच्या दिशेने येणारा आणखी एक या आदिवासी प्रीमियर लीग मधील चौकार. खूप चांगला स्ट्रोक मागच्या बॉलवर पाहायला मिळाला. आता कमबॅक करतोय गोलंदाज. पहिला डाव आपण पाहिला बॅट्समनच्या 4 धावा, त्यानंतर कमबॅक झालं गोलंदाजाचं. डॉट बॉल पाहायला मिळतोय, चांगला टप्पा त्याच्यावर बीट केलाय आणि त्यानंतरचा आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या आहे धावपलकावर 8 अंकावर पाहायला मिळतीये. 54 धावा जमवायच्या. 54 धावा जमवण्यासाठी कसे प्रयत्न राहत आहेत हे सुद्धा पाहायचं आहे. या वेळेला जागा आणि इथून मात्र क्षेत्र निवडलाय डीप स्क्वेअर लेग आणि त्या दिशेने येणारा हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर स्वतःला सावरलाय आणि त्यानंतर फटका कन्वर्ट केला आणि मिळून गेल्या इथून 4 धावा. खूप चांगली सुंदर गीत आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस पाहायला मिळतोय. या वेळेला फटका एक्झिक्यूट केलाय. स्ट्रोक इथून प्रॉपर आहे का पाहायला मिळेल, परंतु क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु अवाक्याच्या बाहेर पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ निघालाय. सीमा रेषेच्या बाहेर येणारा हा आणखी एक या षटकामधील 4 धावा. चला फिल्डिंग लावायचंय. अविनाश येणारे 18 बॉल आणि त्या 18 बॉल मध्ये आता 38 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये एकच धाव अविनाशनं खर्च केली. त्यानंतर या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या. हे षटक आता मी म्हणेन कलंबोली संघासाठी खूप चांगलं राहिलंय. थोड्याशा बारदोली संघाला या षटकानं मागे नेलंय आणि आता मॅच मध्ये मी म्हणेन 18 बॉल 38 तसं समीकरण बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुद्धा महागडं नाही आहे. परंतु अविनाश काय रणनीती आखतोय, अविनाश काय रणनीती या मॅच मध्ये दाखवतोय. गोलंदाज कोण असेल त्यांच्यावर विश्वास देईल, त्यानंतर मग चांगली गोलंदाजी होणं, या साऱ्या गोष्टी 3 षटकामध्ये पाहायला मिळतील का. 18 बॉल आणि 38 धावा. सलामीला आलेला बॅट्समन जोमा भगत पहिल्या क्रमांकावर सलामीला आलाय. 2 षटकं संपली, एकही बॉल खेळले नाहीये, एकही चेंडूचा सामना झाला नाही. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक वर जोमा भगत त्यांच्या बरोबर रवींद्र ठाकरेला आपण पाहताय, ज्यानं 3 चौकार मारले आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा 15 जमवल्या. येणारे 18 बॉल 38चं टार्गेट राहिलंय. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पनवेल तालुक्याला एकत्र आणलंय. 108 वाड्या
अगदी या पनवेल तालुक्यामध्ये आणि त्या 108 वाड्यामधील विविध गावामधील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि ऑक्शन 16 आपण पाहिला करंजडेमध्ये आणि त्यानंतरची स्पर्धा 16 तारखेपासून सुरुवात झाली आणि त्या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. पहिला बॉल षटक क्रमांक 3 मधील पहिला बॉल आपण पाहिला आणि संजय पारदीला आपण पाहताय त्याचा पहिला बॉल चांगला आला. अविनाशनं कॅरी केलाय आणि इथून मात्र आता 17 बॉल आणि 38 धावा. एका दोन मोठे फटके येणं मधलं अंतर कमी करणं बॅटिंग करणाऱ्या कोलंबोली टीम साठी महत्वाचं आहे. परंतु फटका सुरेख सजवलाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथून मात्र फटका कन्वर्ट केला जातोय आणि त्यानंतर एक टप्प्यानिशी ओव्हर दी रोक चेंडू निघालाय सरळ सीमापार देऊन जाईल. 4 धावा चौका. येस थँक्यू. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आता धावपलकावर तब्बल 20 या अंकावर पाहायला मिळेल. या वेळेला फटका फसलाय मागच्या बॉलवर चौकार. या बॉलवर विकेटची संधी आणि ती विकेटची संधी मात्र उचलून धरली अविनाश वाघ या क्षेत्ररक्षकाने. यष्ट्यांच्या मागे सफलता मिळाली संजयला आणि विकेट प्राप्त झालाय वारदोली संघाला. फलंदाज कलंबोली संघाचा इथून मात्र जोमा भगत एक चौकारचं साह्य देत असताना इथून बाद. व्यासपीठावर त्यांचं आगमन होतंय ते आमचे सूरजजी पोपट असतील, सागर दादा म्हात्रे असतील, सर्वांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. आज करंजडे गावातील खूप सारे मान्यवर पाहायला मिळतील. हे आमची सर्व प्लेइंग 11 टीम पाहायला मिळतीये. त्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. आमच्या कृष्णा यांना खूप सहकार्य खूप साथ त्यांनी दिली आहे. मैदानाची उपलब्धता मैदान त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. इथून मात्र झेलची संधी आहे, पोचतील का? परंतु 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू पडलाय आणि या बॉलवर मात्र मिळाली फक्त सिंगल. सिंगलनं धावसंख्या धावपलकावर 21 या अंकावर 21. पेंदरच्या मैदानावर जय हनुमान ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजडे सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय. संडे फंडे मध्ये नक्कीच आमची अशी अपेक्षा आहे की एक सामना जिंकून एक तरी नामांकन आपल्या गावामध्ये येणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला मी देतो. चांगला खेळ सातत्यानं होतोय, त्या दिवशी होऊ द्या आणि एक क्रमांक अगदी या गावामध्ये आला पाहिजे. खूप चांगला खेळ सातत्यानं करताना आपण पाहत असतो. अगदी नेक्स्ट मॅच अगदी आपण जर विचार केला एक शो मॅच असेल. गावातील 2 संघ कर्जोई क्रिकेट संघ करंजडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जय हनुमान ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजडे. याच गावातील मैत्रीपूर्ण लढत. त्यानंतर आमचे मित्र आणि करंजडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सूरज शेलार यांचं इथे शुभागमन होते. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आज आखो देखा खेळ आज पाहायला मिळणार या दोन्ही संघांचा. एका बाजूला रोशन असतील, दुसऱ्या बाजूला सनी दादा असतील, सागर म्हात्रे, सोपान पाटणकर, सूरज, या साऱ्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहू शकाल चांगला बॉल, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक सरसावले, एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या धावपलकावर जोडली, ती म्हणजे 23 या अंकावर. 23 ऑन बोर्ड पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ इथून संपलाय. ड्रिंक्स आपण घेऊन जायचे. चला 12वे खेळाडू पाणी घ्या. 18 बॉल संपले. 2 षटकामध्ये 16 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आली धावसंख्या 7. धावसंख्या जमली तब्बल 23. येणारे बॉल राहिले 12 आणि 12 मध्ये करायचे दादा 15.50 च्या सरासरीनं 31 धावा टीम कलंबोली संघाला पाणी न्यायचं मैदानात 31 धावा करायचे आहेत.
आता या मॅच मध्ये 12 बॉल 31. विनायक पोपट आणि राजेशजी भुईर दोघांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा यायचंय बघा, आपलं स्वागत असेल. चला, येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. कोण गोलंदाज असेल, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय हे पाहायला मिळेल. 12 बॉल आणि त्यामध्ये 31 धावसंख्या पाहायला मिळेल. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग साइडला चेंडू फरार होईल आणि इथून मात्र येणारा हा या स्पर्धेमधील आणखी एक चौकार. जात आहे. आता मात्र राहिलाय 11 बॉल 27. 27 धावा जोडल्या, अर्धा टप्पा गाठलाय, अर्धा टप्पा बाकी असेल. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली, जिथे सिंगल होती तिथे 2 धावा पूर्ण झाल्या. एक एक धावेचं महत्व आता जाणणं खूप गरजेचं असणार आहे. एक एक धाव किती महत्वाचे या मॅच मध्ये हे आता या दोनही संघांना तितकंच या मॅच मध्ये खेळताना खूप जाणावं लागणार आहे. कारण अविनाशला माहिती आहे, सामना जिंकलो विनर विनर मध्ये खेळायला मिळेल. एखादा जर दुसऱ्या बाजूला आपण राज सामना जर गमावला तर परंतु इथून मात्र फटका चांगला सरळ बॅटवर घेतलाय आणि ऑन साइडला आपण पाहू शकाल वाईडीच्या दिशेने काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये आदिवासी प्रीमियर लीग या स्पर्धेचा षटकार. त्यानंतर बघा साईप्रीत लाईव्हचे फाउंडर
आमची प्रेमदादा वाघमारे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय, त्यांचं स्वागत असेल. चंदूदादा वाघमारे असतील, एक क्यूट आणि सातत्याने चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळत असतं. ए वन जोडी कारण मयूर इथून मात्र ए1 जोडी. घडतय काय बॅट्समन होते. इथून मात्र जर पाहिलं असेल राज हात आहे आणि त्याच्या बॅट मधून आलाय स्वतः कर्णधार आणि त्याच्या बॅट मधून जबाबदारी स्वीकारत असताना येणारा हा उत्तुंग षटकार. 6 बॉल मध्ये 20 या अंकावर खेळतोय. आता इक्वेशन बदललंय. 8 बॉल आणि 13 धावसंख्या. सामना आलाय कसा बघा. सन्माननीय आमचे राजेश दादा गायकर यांचं सुद्धा स्वागत असेल. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक स्वागत. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, फिटनेस तुम्ही बघू शकता, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि राजेश दादा गायकर यांचं सहर्ष स्वागत. इथून मात्र आपण पाहताय अवांतर बॉल फेकलाय. 8 मध्ये आता राहिल्या त्या म्हणजे 12 धावा. 8 मध्ये 12ची गरज आहे. अविनाश वाघनं टाकलेलं पहिलं षटक निर्णायक राहिलं एका धावेचा, परंतु येणाऱ्या पुढच्या बॉलरनं थोडस निराश केलाय. आणखी एक अवांतर, आणखी एक वाईट बॉल आणि जसं जसं वाईट बॉल येतील तसं प्रेशर आता गोलंदाजावर येणार आहे. फिल्डिंग करणाऱ्या वार्दोली संघावर येणारे बॉल राहिले आता 8 बॉल 11ची गरज. पहिल्या षटकामध्ये एकच धाव होती. कमिटमेंट केली होती अविनाशनं, ती कमिटमेंट त्याने पूर्ण केली. इथून मात्र घडतंय क्रांतिकारी हुतात्मा नागू महादू कातकरी आणि त्या स्टँड समोर टिपलाय झेल. मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार इथून मात्र राज शिंद बाहेर होतोय. नवीन फलंदाज आलाय महेश कातकरीला आपण पाहताय. वावंजे गावचा हा खेळाडू आहे. अविनाश जाधव पोंजे गावचा खेळाडू. येणारे बॉल 7. अवांतर बॉल फेकलाय. अवांतर एक्स्ट्रा एक आणखी एक चेंडू फेकलाय. आता मात्र इक्वेशन उरलंय 7 मध्ये 10. आमचे बाळाराम दादा यांना आपण पाहू शकाल उपाध्यक्ष. मैदानावर फेरफटका, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत आहेत. मैदानावर तुम्ही पाहू शकाल खूप मेहनत या सर्वांची राहिली आहे. अप्रतिम एकजुटीनं मेहनत. कारण इथून मात्र संधी होती. झेल जर टिपला असता विकेट सुद्धा गेली असती. फलंदाज बाद झाला असता. रन्स वाचले असत्या. 3 धावा घेतल्या बघा, म्हणजे 3 धावा वाचल्या असत्या आणि शेवटच्या षटकामध्ये त्या 3 धावा खूप काही सांगून गेल्या असत्या. परंतु 3 धावा इथून मायनस झाल्या. येणारे अंतिम 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 7 धावेची गरज. 6 बॉल 7 रन्स.
चला आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 7ची गरज आहे. या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. 24 धावा खर्च केल्या रुपेश वाघनं. ड्रेस कंपल्सरी असेल हा. करंजडे संघ ड्रेस कंपल्सरी असेल हे लक्षात घ्या, अन्यथा पेनल्टी. कसं बघायला तो लुक एक चांगला वाटला पाहिजे. इथून मात्र मागचं क्षेत्र निवडलं होतं, खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉट अगदी आपण पाहताय अगदी गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता. फर्स्ट स्लिपच्या दिशेनं त्याने झेल टिपलाय आणि त्यानंतर आता येणारे 5 बॉल आणि 5 मध्ये 7ची गरज. महेश कातकरी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल लाई गावचा खेळाडू. 4 चेंडू 7चं समीकरण. खरं तर शेवटचं षटक 7ची गरज होती आणि अद्याप 2 बॉल डॉट येताना आपण पाहिले. 4 चेंडू 7 धावा. जशा रीतीनं डॉट बॉल येतील तशा रीतीने दबाव खरं तर बॅटिंग टीमचा इथून मात्र वाढत जाईल. 4 चेंडू 7. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. फाईन लेगच्या रिझन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कम्प्लीट होताना तिथून मात्र पाहायला मिळेल आणि या धावा संख्या 48. मध्येला आपण पाहताय डावखुरी हाताचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. टप्पा चांगला पकडलाय. त्यानंतर येणारा डॉट बॉल. आता मात्र 2 मध्ये 6ची गरज. मोठा फटका षटकाराला तर सामना जिंकेल कलंबोली संघ. परंतु काल सुद्धा असं वाटलं सुपर ओव्हर होईल का, परंतु झाली नाहीये. आज एखादी सुपर ओव्हर जर पाहायला मिळाली तर आणखी काही या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आणखी बरं वाटेल. परंतु इथून मात्र फटका इथून खडतय काय. वड कॅच. अप्रतिम झेल. अप्रतिम झेल राहुल. क्या बात है, क्या बात है. 100% एफर्ट. अगदी चेंडू जर निसटला असताना चौकारासाठी आला असता आणि 2 धावा राहिले असता, परंतु आता अंतिम बॉलवर 1 चेंडू आणि आता राहिल्यात 6 धावेची गरज. सहा मध्ये 7ची गरज होती. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे.
अविनाशनं मगाशी सांगितलं होतं की 100% कमिटमेंट 100% आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आणि ते देतोय. टीमला फिल्डिंग डिपार्टमेंटला सुद्धा मजबूत बनवतोय. ज्या क्षेत्ररक्षकाने यष्ट्यांच्या मागे जे 2 झेल टिपले ना त्याचं कौतुक होणं महत्वाचं आहे. कारण त्या 2 झेलवर या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलाय. कारण मागचं क्षेत्र एखादा उलटा झेल घेणं किती कठीण असतं ते काम केलं सोपं त्यानं. इथून मात्र 1 बॉल 6ची गरज.